नागपूरमधून सुरुवातीला मोठी बातमी येते। नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या रॅलीमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळते। बच्चू कडू यांची महाएल्गार रॅली ही नागपूरच्या उंबरठ्यावरती आहे। कर्जमाफीच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि तिकडची दृश्य आपण बघतोय। लाईव्ह दृश्य आहेत नागपूरच्या वेशीवरची, जिथे मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये लोक जमा झालेले आहेत। नागपूरमध्ये बच्चू कडू यांची महाएल्गार रॅली आणि तिकडची ही दृश्य, तुफान गर्दी सध्या नागपुरात पाहायला मिळते। बच्चू कडू यांच्या महाएल्गार मोर्चाला मिळालेला हा प्रतिसाद आहे। नागपूरमधली ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चा काढलेला आहे आणि नागपूरमध्ये आता प्रचंड प्रतिसाद या मोर्चाला मिळताना पाहायला मिळतो आहे। बच्चू कडू यांचा हा मोर्चा। आणि याच विषयाचे अधिक अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी छगन जाधव या क्षणाला आपल्या सोबत आहेत। छगन, बच्चू कडू यांचा हा मोर्चा आणि त्याला मिळणारा हा विराट प्रतिसाद। नक्कीच आपण जर पाहिलं तर बच्चू कडूचा मोर्चा आता सध्या नागपूरमध्ये धडकलेला आहे आणि जो सरकारला 5 वाजेपर्यंतचा जो अल्टिमेटम देण्यात आलेला होता तो बच्चू कडूंचा अल्टिमेटम सरकारला दिलेला संपलेला आहे। त्यामुळे आता बच्चू कडू कुठल्याही क्षणी नागपूरच्या दिशेत आतमध्ये शहरात प्रवेश करू शकतात। रामगिरीवर जाण्याचा त्यांनी इशारा दिलेला होता। कुठल्याही क्षणी बच्चू कडू त्यांचे ट्रॅक्टर सोडून पायदळ का होईना बच्चू कडू त्या नागपूरकडे रामगिरी बंगल्याकडे रवाना होतील। आणि याचसोबत दुसरीकडे जर बघितलं तर या ट्रॅक्टर मोर्चामुळे अख्खा नागपूर शहराचा जे एअरपोर्ट कडला भाग आहे तो संपूर्ण नॅशनल हायवे 44 असेल किंवा समृद्धी महामार्गाकडे जाणारे रस्ते असेल, सगळे रस्ते जाम झालेले आहेत, खचाखच वाहनांनी भरलेले आहेत। बच्चू कडूंना मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्याच्या विविध भागातून प्रतिसाद आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय। बच्चू कडू त्यांच्या मागण्यांवरती अजूनही ठाम आहेत आणि यासोबत जर बघितलं तर शेतकरी नेते देखील बच्चू कडूंसोबत मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता सरकार नेमकं आता काय पाऊल उचलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी छगन, सरकार आता काय पाऊल उचलणार हे चित्र पाहिल्यानंतर हा प्रश्न आहे। छगन, आता या क्षणाला नागपूरमध्ये हा मोर्चा नेमका कोणत्या भागामध्ये आणि पुढे त्याचं मार्गक्रमण कसं असणार आहे? सुरुवातीला बच्चू कडूंनी सरकारला 5 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता, मात्र तो वेळ संपलेला आहे। सध्या मोर्चा हा बुट्टीबोरीच्या समोर म्हणजे एअरपोर्टच्या काही अंतरावरती हा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांकडून थांबवण्यात आलेला आहे। मात्र बच्चू कडूंना ट्रॅक्टर घेऊन समोर जाऊ देणार नसल्यामुळे बच्चू कडू कदाचित पायदळ का होईना बच्चू कडू या ठिकाणावरून नागपूरच्या शहरात अंदर प्रवेश करू शकतात। त्यामुळे कुठल्याही क्षणी ट्रॅक्टर जे आहे ते त्या थांबून पायदळ बच्चू कडूंचं प्रमाण कुठल्याही क्षणी सुरू होऊ शकते आणि नागपूरच्या आत बच्चू कडूंचा प्रवेश केला जाऊ शकतो। अगदी मोठ्या संख्येने छगन या क्षणाला मोर्चामध्ये लोक सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। त्या पार्श्वभूमीवरती कशी सुरक्षा एकूणच नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये दिसतेय? नक्कीच जर पाहिलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही करू असं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने दिलेलं होतं, मात्र आश्वासन कुठेतरी पाळलं गेलं नाहीये। त्यामुळे मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। कारण एकीकडे जर बघितलं तर अवकाळी पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यांवरती आलं, त्यातही नुकसान भरपाई जी दिली जायला पाहिजे होती ती पूर्ण ठिकाणी मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता आणि त्यामुळे राज्याच्या विविध भागातनं शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेही आम्ही मागे हटणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही जोपर्यंत सरकार कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बच्चू कडूंच्या आंदोलनात तसेच राहू असा निर्धार एकतर्फी या शेतकऱ्यांनी केलेला या मोर्चामध्ये दिसतो आहे। आणि दुसरीकडे नागपूरमधून देखील शहरातून मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। छगन, या क्षणाला जे आपण चित्र महाराष्ट्राला दाखवतोय नागपूरमधलं, तिथं मोठ्या प्रमाणावरती अगदी भव्य स्वरूपामध्ये हा मोर्चा निघाल्याचं चित्र दिसतं आहे। बच्चू कडू यांच्या सभोवताली नजर जाईल तिथवर माणसं दिसत आहेत आणि ते सगळेच घोषणाबाजी करतायत। आता बच्चू कडू जरी नेतृत्व करत असले तरी कुणाकुणाचा पाठिंबा दिसतोय? नक्कीच सुरुवातीला जर बघितलं तर बच्चू कडूच्या आंदोलनाला काँग्रेसकडून पाठिंबा मिळाला होता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला, त्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर असेल, त्यासोबतच विविध संघटनांचा देखील पाठिंबा मिळाला, राजू शेट्टीच्या संघटनांचा देखील पाठिंबा मिळालेला आहे। अशा शेतकरी विविध संघटना ज्या आहेत त्यांचा पाठिंबा मिळतोय। अनिल नवले देखील त्यांच्या बच्चू कडूंच्या सोबत आहेत आणि खांद्याला खांदा लावून त्या आंदोलनात सहभागी देखील झालेले आहेत। आपण या मोर्चावरती लक्ष ठेवून राहा। छगन, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।